मेरे देश की धरती क्यों ना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती क्यों ना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती। नमस्कार मंडळी, ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलची टीम जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील मुक्तळ या गावी आलेली असून या ठिकाणी आपण एका शेतामध्ये आलेलो आहोत. इथून या शेतावर आलो. माझ्या मित्रांनो, हे शेत ज्यांचं आहे ते अतुल पाठक एक चार्टर अकाउंटंट आहे आणि त्यांचा CA चार्टर अकाउंटंटचं व्यवसाय असून तरी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतीचं संवर्धन आणि जतन. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि अशा या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये आपण आज एका कपाशीच्या शेतामध्ये आलेलो असून तुमची नजर जोपर्यंत जाईल तोपर्यंत सगळीकडे कपाशीची लागवड केलेली आहे. अशा या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं मित्रांनो, तर आजच्या तरुण पिढीला मी सांगू इच्छितो की आपण आपल्या शिक्षणाबरोबर कृषी क्षेत्रामध्ये देखील वळायला हवं. आणि असंच ज्यांचं हे शेत आहे, ज्यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत, ते सुद्धा उच्च शिक्षित असून चार्टर अकाउंटंट म्हणून त्यांचा व्यवसाय आहे. आपण त्यांना भेटू आणि त्यांना 2 शब्द विचारूया की या शेती बाबतीत त्यांचं नेमकं धोरण काय आहे आणि आपला व्यवसाय सांभाळत असताना ते नेमकं शेतीला महत्त्व कसं देतात याबाबत आपण त्यांना विचारूया. माझ्या कॅमेरामॅनला मी सांगेल की आपण जिकडे आपली नजर जाईल तिकडे आपला कॅमेरा फिरवावा आणि या शेतीबद्दलचं बाजूच्याच बांधाला जर बघितलं तर तुरीची लागवड केलेली आहे. बंद करा, पर्याय नाही आहे. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला एक अशा ठिकाणी आज घेऊन आलेलो आहे की आज शासन देखील आपल्या पाठीशी आहे आणि संपूर्ण समाज व्यवस्था आपल्या पाठीशी आहे. आज आपण ज्या बांधावर, शेतीच्या बांधावर आलेलो आहोत, ते एक उच्च शिक्षित आणि व्यवसायाने चार्टर अकाउंटंट म्हणून आपला व्यवसाय सांभाळणारे श्री अतुलजी पाठक अतुलजी पाठक यांच्या शेतात आलेलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. मी आपलं ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलतर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला सर विचारू इच्छितो की आपण एवढं उच्च शिक्षण आत्मसात केलं आणि माझ्या मते मी आपली ज्या वेळा माहिती काढली त्यावेळा आपण पुण्यासारख्या ठिकाणी किंवा हैदराबादसारख्या ठिकाणी कार्यरत होता, पण ते सारं सोडून आपण गावाकडे कसे वळलात? गावाकडे म्हणजे शिक्षणासाठी तर आम्ही गेलेलो होतो तिकडे पुण्याला, हैदराबादला. शिक्षण पूर्ण झालं, पण आपली माती, आपला देश आणि आपली जन्मभूमी हीच कर्मभूमी ठरवायची या अनुषंगाने मी पुन्हा इकडे आपल्या आपला व्यवसाय जो आहे तो तिकडे बघा ना, भारताच्या कोणत्याही कोनाकाप्यामध्ये बसून इंटरनेटद्वारे आपण हँडल करू शकतो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यायची गरज नाही. तर इथे आपण आपल्या शेतामध्ये बसून फक्त इंटरनेटचं कनेक्शन असलं तरी आपण आपले सगळे कामं व्यवस्थित पार पाडू शकतो. म्हणजे सर, आपण मला एक सांगा की मला तुमच्या विचारांमधून सगळीकडे आधुनिकतेची जर जोड दिली, मॉडर्नायझेशनचा जर वापर केला आपण, तर आपण आपला व्यवसाय सांभाळून देखील यशस्वी होऊ शकतो. आपण असंच या ठिकाणी सुचवू इच्छितात ना? मी या ठिकाणी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, विशेषतः तरुण बांधवांना नोट्स करायला सांगतो की सर चार्टर अकाउंटंट आहे, CA आहे, परंतु त्यांनी शेतीत सुद्धा आधुनिकतेची जोड दिली आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपण शेतीसुद्धा तिथे बसल्या बसल्या किंवा तिथून इथे येऊन कशा प्रकारे करू शकतो आणि आपला व्यवसाय पण सांभाळू शकतो, हे या ठिकाणी ते आवर्जून सांगताय. मी सरांना एकच विचारू इच्छितो की सर, आपली टोटल शेती किती आहे?
ही टोटल 15 एकर शेती आहे. ओके. आता हा 15 एकर आणि बाजूला कुठे गावात अजून आहेत का? हो, तिथे 6 एकर आहेत. बरं, म्हणजे 12 आता एकर. 15 आणि 6 म्हणजे जवळजवळ 25 एकर तुमच्याकडे जमीन आहे आणि आपला फार मोठा व्यवसाय सर. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे आज बरंच हे असतं, तो सांभाळून आपण ही शेती करतायत. आणि मी या शेतात ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला ही मला लाल मातीची थोडी खडकाळ जमीन दिसली, पण या ठिकाणी आपण हे पांढरं सोनं देखील आपण उत्तम प्रकारे निर्माण केलेलं आहे. हे मेहनतीतूनच तयार झालं आणि आधुनिकतेची जोड बघत असताना आज इस्रायल तंत्रज्ञानाचा ज्यावेळेला वापर आपल्या भारत देशात झाला, त्यातली ही ठिबक. इरिगेशनचं जे ठिबक आहे ते आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि या खडकाळ जमिनीतून देखील मित्रांनो बघा, त्यांनी हे सोनं उत्तम प्रकारे निर्माण केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जर जोड दिली तर आपण शेतीत पुढे येऊ शकतो. माझ्या तरुण मित्रांना मी निश्चितपणे सरांच्या समोर आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून शेतीकडे जरूर वळावं. सरांना मी पुन्हा एक विनंती करतो की सर, आपण आमच्या ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना आणि इतर शेतकरी वर्गांना नेमकं काय सुचवू शकतात, अगदी थोडक्यात आपण आपलं मनोगत सांगावं. बंद कर. सांगू इच्छितो की आपण हे जे निर्माण केलंय खूप सुंदर आहे. आज तरुण मुलांना आपण काय नेमकं सुचवू इच्छिता? तरुण मुलांना मी हेच सांगू इच्छितो की तुमच्याकडे असलेली थोडी शेती, 1 एकर असेल, अर्धा एकर असेल, 2 एकर असेल, तर ती शेती विकू नका. असलेली शेती संवर्धन करून ठेवा, जपून ठेवा आणि तुमच्या शिक्षणाच्या सोबत, तुमच्या दुसऱ्या कार्याच्या सोबत तुम्ही शेतीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि असलेली शेती ही टिकवून ठेवावी. ओके. बघा मित्रांनो, सरांनी आपल्याला हे सांगितलं, हे मनोगत आणि त्यांचे हे उच्च विचार आपण जरूर आत्मसात करावे आणि शेतीचं रक्षण संवर्धन करून आपण या शेतीतून खूप उत्तम प्रकारे आपलं अर्थार्जन करून आणि उत्पन्नाचं एक साधन म्हणून याकडे बघावं. आणि आत्महत्या हा प्रकार न धरता माझ्या शेतकरी बांधवांनी निश्चितच शेतीमध्ये जर आपण निश्चित लक्ष घातलं तर आपण यशदायी होतो, हेच या ठिकाणी नमूद करतो आणि सरांचे खूप आभार मानतो. धन्यवाद सर. आपण ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलला आपल्या वेळात वेळ काढून मुलाखत दिली, त्याबद्दल आपले खूप मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. साहेब देऊन विकून टाकताय, सिमेंटचं जंगल होतं आहे, अन्नधान्यांनी राहणार आपल्याला. बरं. तर पुढे 10-15 वर्षानंतर अशी परिस्थिती येणार आहे की तुमच्याकडे पैसे भरपूर आहे, खोलीभर पैसे आहे, पण पैसे खाणार आहे का? नाही. म्हणजे अन्नधान्य शेतीला खूप महत्व येणार पुढे आणि आता पण आहे शेतीचं महत्त्व. बार्टर एक्सचेंज. परंतु जर आता आपण ह्या ज्या औपचारिक गप्पा मारतोय यामध्ये सर आपल्याला सांगतायत की बा शेतीला महत्व कसं येणार आहे पुढे. आणि त्यांनी भारताची इकॉनॉमी जिथून सुरुवात झाली की जसं पहिलं बार्टर एक्सचेंज होतं, वस्तूच्या बदल्यात वस्तू. ओके. हां. घुमून फिरून पूर्ण गोल फिरून आता तशीच वेळ येणार आहे. हो. की अक्षरशः अन्नधान्यासाठी एक CA अभ्यास करून आपल्या व्यवसायात रममान असणारे त्यांचे जे पुढचे विचार आहे, निश्चितच अशा लोकांचे विचार पुढचा अभ्यास करूनच असतील ना. आपण जर त्यांना आज ह्या औपचारिक आपण शेतीच्या बांधावरून चालतोय त्यावेळेला मी सहज त्यांना विचारलं तर त्यांनी त्या औपचारिक गप्पांमध्ये सांगितलं की पुढे पैशापेक्षा शेतीला महत्त्व येणार आहे आणि अन्नधान्याला महत्त्व येणार आहे. म्हणजे त्यांचा अभ्यास कारण हे त्यांचं खूप महत्त्वाची गोष्ट आहे CA म्हटल्यानंतर. आणि त्या दृष्टीने त्यांनी हा जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासानुसारच ते बोलत आहेत. सर मला एक सांगा की म्हणूनच आपण हा फार पुढचा विचार जो आज अनेकांच्या मनात नाही आहे तो आपण ठेवून हा केलेला आहे. खूप सुंदरतेची ही जोड आपण जी देत आहेत. आता सरांनी इथे बांधाला ह्या तुरीची लागवड केलेली आहे. बघा किती सुंदर असं हे वातावरण. आणि आज आम्ही